किमान आमच्या ह्याच्यामध्ये तरी नाही. आणि सत्तेत असलेला पक्ष आहे, मग केंद्रात असेल राज्यात असेल, आणि सत्तेत असलेल्या पक्षाने अशा छोट्या ह्याच्या कारणाने विलंब करणं हे सगळं मुंबईकर किंवा आता महाराष्ट्र देश बघतोय. आणि आमच्या पक्षाकडनं आम्ही तो निषेध करतो. म्हणजे त्या तर अमृता फडणवीस माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहे, ती तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. जो आमचा सेक्रेटरी डिपार्टमेंट आहे, ज्याला MS डिपार्टमेंट म्हणतात, म्युन्सिपल सेक्रेटरी, त्या डिपार्टमेंटकडे आपलं सगळ्यांचं नोंदणी होणं पण तिथेही गरजेचं असतं, रजिस्टर होणं, आणि त्यांना ते सगळे फोटो देणे, नंतर प्रत्येक नगरसेवकाची वैयक्तिक माहिती त्यांना देणं, आणि त्यानंतर त्यांचे वैयक्तिक फोन नंबर, त्यांचे गावापासूनचे मुंबईपर्यंतचे कॉन्टॅक्ट्स, घराचे पत्ते, त्यांचं क्वालिफिकेशन, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत असतात. आणि त्यामुळे आज आम्ही तो फॉर्म भरून आमचे 65 नगरसेवकांमधले 3 जणांचे तर फोन आले की एक तर आमचे गावाला आहेत मिलिंद वैद्य, म्हणजे त्यांचा आधी प्रोग्राम ठरला आणि हा नंतर ठरला, तर ते जेव्हा आता मुंबईत आज किंवा उद्या येत आहेत त्यांना पण आम्ही घेऊन येऊच, पण बाकीच्यांनी पण जरा उशिरा येतोय वगैरे अशी त्यांचे काही कारण सांगितले, तर संध्याकाळी 4 पर्यंत आम्ही ते आहोतच. त्यामुळे जेवढे आज येतील सगळेच त्यांची नोंदणी होईलच. आणि ती नोंदणी करण्यासाठी आता तुम्ही पाहताय की या सगळ्या नगरसेवकांमध्ये महिला नगरसेवक जास्त आहे, आणि त्याच्यामध्ये दुसरा टर्म तिसरा टर्म केलेले. आता सचिन पडवळ आमचा 2nd टर्म आहे, पण त्यांनी पहिल्या टर्म मध्ये आपली एक ओळख निर्माण केली. तशा आमच्या सगळ्या महिला आपापली बरोबर ओळख निर्माण करते. नाही, ह्या गोष्टीबद्दल मी नाही बोलणार, कारण त्यांचं काय आहे ते बघताय. पण मी मुंबईकरांना सांगेन, हेच दुर्दैव आपलं की एवढं माइंडेड घेऊनही जर एकमत होत नसेल, तर मला वाटतं त्यांच्यासाठी तो टॅक्स आहे, आमच्यासाठी मला किमान आमच्या ह्याच्यामध्ये तरी नाही. आणि सत्तेत असलेला पक्ष आहे, मग केंद्रात असेल राज्यात असेल, आणि सत्तेत असलेल्या पक्षाने अशा छोट्या ह्याच्या कारणाने विलंब करणं हे सगळं मुंबईकर किंवा आता महाराष्ट्र देश बघतोय. कोण बघा, त्यांनी मला ना कळत नाहीये की तुम्ही इतकं का हे होत आहे. त्यांनी स्वतः दिली आहे ना मुलाखत, आणि त्या येतील. आणि दुसरं म्हणजे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलंय, त्यामुळे या प्रश्नावर आत्ता आमच्यासाठी चौकट नाही. मी Xवर त्याचा निषेध केलेला आहे, आणि आमच्या पक्षाकडनं आम्ही तो निषेध करतो. म्हणजे त्या तर अमृता फडणवीस माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहे, ती तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. आणि त्या ओळखीला निर्माण झाल्यामुळे असं कोणी म्हणजे गायिका झाली तर काय झालं, संविधानामध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट करा हे पण एक कलम आहे, आणि ते जर तुम्ही विसरत असाल तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे. इतक्या खालच्या पातळीवर येऊन कुठल्याच महिलेने कोणावरच बोलूच नाही, आणि जर बोलल्या असतील तर या समाजाचा रोष आणि समाजाकडनं होणारी टीका किंवा समाजाकडनं वेगळ्या पद्धतीने पण होऊ शकतं, तर ते त्यांनी करू नये, आणि केलं येतात त्याचा निषेध आहे.